ओके ना साहेब? कसं मारलंस? गळा आवळून. म्हणलं एवढं ब्युटिफुल मॉडेल आहे, कशाला उगाच स्क्रॅच पाडायची नाही का? तुम्ही पण ना साहेब एकदा व्यवस्थित नीट बॉडी बघून घ्या. ठीक आहे, ठरल्यापेक्षा थोडे जास्तच आहेत. वामन, रोज संध्याकाळी तुझ्या खोलीत जायचो एकटाच. हा एकटेपणा फक्त जानकीला जाणवला. मग आता तिचा एकटेपणा तुला नाही जाणवत? बॉडी दाखवली, खात्री पटली का त्याची? बस बस. नाही 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 नाही, तू तर काय करू नको. त्याचं पुढं काय करायचं ते मी बघतो. बॉडीची विल्हेवाट कशी लावतात, बॉडी कशी गाडतात त्याची सवय आहे मला. आता ठेव फोन, चल. हे काय? रामायणात कशी लक्ष्मण रेषा मारली होती लक्ष्मणानं, तशी आताच्या कलियुगामध्ये ही परशुराम रेषा मारली मी. ही रेषा ओलांडून जर बाहेर गेलात तर रामायण आणि महाभारतापेक्षा सुद्धा भयंकर गोष्टी घडतील बर का. तुम्ही काय बोलताय ना, मला काहीच कळत नाही. तेव्हा सीतेला पण कळलं नव्हतं लक्ष्मण काय बोलतोय ते. बोंबलून बोंबलून सांगत होता बिचारा, वहिनी जाऊ नको, ह्यो दादाचा आवाज नाही. तरी गेली, ऐकलं नाही तिनं. तुमची बडबड ऐकायला माझ्याकडे वेळ नाही. वहिनी, सध्या घरामध्ये जे काय चाललंय की नाही ते खूप आहे. त्यात आणि भर घालू नका, ते तसंच चालू राहू द्या. मनातली मळमळ वाटावर आणली तर अख्ख्या घराचं वाटोळ होईल. काय झालं तर मी यांना सांगणारच. अभ्यास चांगला चाललाय. बास्केटबॉल जरा थंड आहे, पण मला बरं वाटलं तुम्ही इथे येऊन माझी चौकशी केली. कामाच्या व्यापात बरीच छोटी मोठी कामं बाजूला पडली होती. अरे तू पण? मला यांच्याशी थोडं बोलायचंय. मी जाऊ का? कुठेही जाण्याची गरज नाहीये. मला कोणाशीही काहीही बोलायचं नाहीये. मला काय म्हणायचंय तेवढं तरी ऐकून घ्या ना. बाबा, तुला काय म्हणायचं ऐकून तरी घ्या ना. अमृता, आता तूही मला त्रास देणार असशील तर मी घरातून बाहेर निघून जाईन कुठेतरी. अभिनंदन वनिताबाई, तुम्ही आता कैलासवासी वनिताबाई झाल्या. तेव्हा त्या वाकणीस नावाच्या कुत्र्याला घाबरायचं कारण नाही. तुमच्या वाटेकडं ते हुंगायला सुद्धा येणार नाही. हो, पण आज ना उद्या मी मिसेस परशु किल्लेदार म्हणून जगासमोर जाणारच ना. इंडिया, पाहिलं का आमची भावी झाशीची राणी. नाही म्हणजे वाकणीसाठी ही वनिताबाई आजपासून गेली आणि तुम्ही जर तिला परत जगासमोर आणली तर तू माझी वाट नाही लावणार. त्याच्या आधीच गोळी घालणार. तुम्हाला नाही रे वाकण्याला. तिजोरीमध्ये पाकिटं भरून ठेवली होती ना. हो अगं, पण मी नाही घेतलं तेव्हा, आणि आता मला हवे आहेत, दे ना. मग आता तुला आईला त्यांकडूनच घ्यावे लागतील, कारण चाव्या तर त्यांच्याकडे. अरे बापरे, नाही नको, थोडे आहेत माझ्याकडे. आजचा दिवस तेवढेच पुरवते. थांब, हे धर, पुरव, माझ्याकडे एवढेच आहेत. की आई पण माझ्याकडचे पैसे संपले ना की असेच तिच्या पर्स मधले मला काढून द्यायची. त्या पैशाची मजा काही वेगळीच असते ना. थँक्स, येते मी.